श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. साधकाने श्री श्री यांच्या चरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारधार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही. गुरूंची अवहेलना निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापांचे शालन जगनियंताही करू शकत नाही. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो, मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देतात. गुरूंचे चरण कमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय. जन्मदाते आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात, मात्र गुरु आपल्याला आत्मद्वाराचे ज्ञान देतात. गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपा आशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते. अन्य कोणताही संपत्तीपेक्षा गुरुचरण कमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. गुरु शिष्यांचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो, परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही. कृपाळू गुरूमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात. गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्याच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात मिळते. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही. गुरूंमुळे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही. गुरुमंत्राचा जप करणाऱ्याचीच आध्यात्मिक उन्नती होते. गुरुच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही होतो. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही. एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरुची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात. गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. एकदा एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला माझा मुलगा हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता
जन्माला आलो आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरतो, विषयातच आनंद मानू लागतो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहतो. पण विषयच जरी खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार, आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे, तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तेथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो. म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यालाच आपले हित असते. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जाते. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगी नसते. गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखा झाले. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हे साधन आणि तेच साध्य आहे हे अक्षरशः खरे आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारख्या निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः.